आईबाप हेच खरे मंदिर. आई वडिलांना दुःख देऊ नका. प्राध्यापक वसंत हंकारे यांचा प्रतिपादन. समाजात वावरणारा बाप जिवंतपणीच रोज मरत असतो. एक वेळ तुम्ही अभ्यासात मागे राहिला तरी चालेल किंवा नापास झाले तरी चालेल, पण आयुष्यात असं कोणतंच काम करू नका की ज्याने आईबापाला खाली मान घालून समाजात वावरावे लागेल. खाली मान घालून समाजात वावरणारा बाप जिवंतपणीच रोज मरत असतो. म्हणून जीवनात चांगले काम करायला शिका आणि बाप हेच खरे मंदिर आहे, त्यांची सेवा करा, असे प्रतिपादन लेखक तथा समाज परिवर्तनकार, राष्ट्रभूषण पुरस्कार, भारतीय नवजवान पुरस्कार व छत्रपती पुरस्कार विजेते प्राध्यापक वसंत हंकारे यांनी नाशिकच्या नांदगाव येथील मविप्र संस्थेच्या नांदगाव संकुलातील न्यू इंग्लिश स्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त आयोजित न समजलेले आईबाप या विषयावर बोलताना केले. यावेळी श्रोत्यांना अक्षरशः 1.5 तास त्यांच्या वाणीने खिळवळून ठेवले होते. यावेळी या ठिकाणी फोटो काढत असताना एका फोटोग्राफरला व मुलींना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. आवाजे न्यूज मराठी, नांदगाव. बावीच्या मुली घर सोडून पळून जातात सर. खूप वाईट परिस्थिती. रोज एक केस प्रत्येक घरामध्ये होते. रोज प्रत्येक घरातला एक बाप आपलं तोंड जोडून येतोय. आम्ही जेव्हा त्या मुलांनी मुलीला पोलीस स्टेशनला घेऊन गेलो तर मुलाचे वडील संपूर्ण समाजासमोर तोंड जोडत होते आणि मुलीला गायवाया करत होती, बाई घरी जा. सगळ्यात जास्त धक्का मला केव्हा पोहोचला की जेव्हा ती मुलगी पोलीस स्टेशन समोर संपूर्ण समाजासमोर सगळ्या भाऊबंदी समोर त्या बापाला उत्तर दिलं, मी तुम्हाला ओळखत नाही. आयुष्यात पहिल्यांदा असं जाणीव झाली की खूप मोठी चूक केली आणि खूप मोठ्या चुकीच्या बाजूने मी उभा राहिलोय. मी तारखं त्या मुलीला सांगितलं की तू तुझ्या घरी जा. मी माझ्या गाडीत येऊन बसलो आणि घरी येऊन गेलो. आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल पोरी. आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल. कारण मेल्यानंतर बापाला जाळतात. चूक. पोरी, एका चॉकलेटच्या तुकड्यासाठी साला लाचार होते. हा बाप बघ पोरी, तुझा हा बाप बघ पोरी, हा तुझा बाप आहे बघ पोरी. तुझ्यासाठी नागडा राहिलेला, तुझ्यासाठी उघडा राहिलेला. मग मला सांग पोरी, या बापाला लाचार करणार आहेस का पोरी? या बापाला लाचार करणार आहेस का पोरी? तुझ्यासाठी नागडा राहिला, मग तुझ्यासाठी उघडा राहिला. तुझ्या अंडरपॅन्ट चारच्या ठिकाणी फटली, पण तुझ्या अंगावर बँडेड कपडा दे करत तुला जवळ घेतलं. मग या बापानं पोरीनं एकदा तुमचं मस्तक बापाच्या चरणावरती टेकवा. टेकाव पोरी, हाच तुझा तिरुपती आहे बघ, हाच तुझा साईबाबा आहे बघ पोरीनं. पोरीनं घरी जा आणि घरात जो तुझा बिचारा बाप आहे त्या बापाला अगोदर करून मिठी मार पोरी. हा बघ देव माणूस बघ. सगळे म्हणतात बाप रडत नाही, बघ त्याच्या डोळ्यातले अश्रू बघ पोरी, त्याचा रुमाल भिजला बघ पोरी. हा बाप तुझ्यासाठी रोज रडतो, पण तुला